मित्रांनो, एक मिनिट हा व्हिडिओ बघा तुम्ही. When rape is acceptable, lie down and enjoy it. हे आहेत काँग्रेसचे कर्नाटकाचे That's नेता exactly रमेश the कुमार. position in आणि हे एवढं असून हे सांगत आहेत की ज्यावेळेस तुमच्यावर रेप होत असेल त्यावेळेस तुम्ही शांत पडून राहा आणि त्याचा आनंद घ्या. आता काय बोलावं ना. आणि हे विधान ते विधानसभेमध्ये करतायत. काय बोलावं का? ज्या विधानसभेमध्ये राष्ट्राच्या विकासाचे प्रश्न मांडले जातात, ज्या विधानसभेमध्ये देशाच्या सुरक्षेचे प्रश्न मांडले जातात, त्या विधानसभेमध्ये जर हे असं वक्तव्य करत असेल तर विचार करा तुम्ही की देश किती सुरक्षित आहे, इथल्या महिला किती सुरक्षित आहेत. खरं तर या देशामध्ये या नेत्यांना आपण यासाठी निवडून देतो की कारण या लोकांनी आपल्या सुरक्षेचे जे काहीतरी विधान आखावेत, या लोकांनी सुरक्षेचे काहीतरी धोरणं आखावेत म्हणून. त्यामुळे जनता यांना निवडून देते. पण आज जर हेच लोक बलात्कार सारख्या विधानावर जर अशी विधानं देत असतील, असं जर बोलत असतील तर काय बोलावं आता यांना, तुम्हीच सांगा. आणि खरं तर चुकी यांची नाहीये, चुकी आपली आहे की आपण यांना निवडून दिले आणि अशा लोकांना निवडून दिले. त्यांची विचारधारा बघितली नाही, ते कोणता विचार करतात, कोणत्या लेवलचा विचार करतात याच्यावर कधी आपण लक्ष दिलं नाही. आणि त्यांना फक्त एक पक्षाचा माणूस म्हणून किंवा आपला नेता म्हणून आपण त्यांना सरळ निवडून दिलं. थोड्याशा काहीतरी जातीच्या किंवा धर्माच्या जाळ्यामध्ये गुंफून थोडंसं इमोशनल होऊन यांनी लोक आपल्याला मतं मागितली आणि आपण सरळ त्यांना पक्षाला चिटकून आणि एखाद्या पार्टीला चिटकून आपण त्यांना मत दिलं. खरं तर ही चुकी फक्त निवड त्यांची नाही, त्याच्यामुळे अजूनही वेळ गेली नाही सुधरा. ज्या लोकांकडे आपण सुरक्षेची आशा बाळगायला पाहिजे, ज्या लोकांकडून आपण सुरक्षेचे धोरणं आखायला पाहिजे, तेच लोक जर बलात्कारासारख्या विधानावर जर असं जर विधान करत असेल तर लक्षात घ्या की खरंच देश कोण्या मार्गावर जाते. कुठे आहेत महापुरुषांचे विचार, कुठे आहेत आंबेडकरांचे, छत्रपतींचे विचार. त्यामुळे अजूनही वेळ गेला नाही सुधरा. लोकांना योग्य लोकांना निवडून द्या. असं निवड पार्टीकडे बघून किंवा नेत्यांकडे बघून तुम्ही निवडून देऊ नका. त्यामुळे अजून वेळ गेला नाही, योग्य व्यक्तींना निवडून द्या. सुधरा थोडंसं. जय हिंद, जय महाराष्ट्र.